केवळ आज आम्ही म्हणजे कालपासून आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने इथे आंदोलन चालू केलेलं आहे. आंदोलन करण्यामागचा हेतू एकच आहे का जो काही त्याच्यातला जो निधी आहे हा त्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. ग्रामपंचायतमध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. तालुक्यात जवळपास जर आपण विचार केला तर 50 ग्रामपंचायती आहेत जवळमध्ये. तर ह्या 50 ग्रामपंचायतमध्ये समप्रमाणात म्हणजे काही का होईना सपोज एक 10 कोटी रुपये जर आदिवासी घटकांवरती निधी जर उपलब्ध झाला तर त्याचं शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे जी शेवटची ग्रामपंचायत असेल तिथला कोणी राजकीय कोणी मोठा नेता असो की नसो पण त्या शेवटच्या सरपंचापर्यंत त्या ग्रामपंचायत विकासाच्या माध्यमातून पोहोचला पाहिजे. त्या गावाचा विकास झाला पाहिजे. हे साधारणतः सर्वच ठिकाणी झालं पाहिजे अशी आमची एक रास्त मागणी आहे. दुसरी गोष्ट आहे आज आम्ही सत्तेत आहे ही जरी वास्तव असलं तरी पण सत्ता ही एक दुसरा भाग आहे. आज आम्ही संघटनेच्या वतीने म्हणजे सरपंच संघटनेच्या वतीने ह्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहे. खरं तर सरपंच हा निवडणुकीपुरता राहतो आणि सरपंच म्हणून काम करत असताना आम्ही कुठलाही पक्षपातपणा करत नाही. ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. साहेब मी विषय असा आहे या ठिकाणी का सर्वच ग्रामपंचायतीमध्ये निधी हा सरकारने जे कायद्याच्या चौकटीत द्यायला पाहिजे तरीसुद्धा आपण सत्तेमध्ये युतीमध्ये असताना आपल्या वरिष्ठांना आपण ही बाब ही त्या ठिकाणी पोचवली का ते युतीमध्ये आपले वरिष्ठ जसे अजितदादा असतील त्यांनी वरच्या लेवलला त्या ठिकाणी हा छोटासा गाव आहे महाराष्ट्रामध्ये जव्हार छोटासा गाव आहे. छोट्याशा गावामध्ये असा अन्याय होत असेल युती सरकारमध्ये तर अन्य ठिकाणी पण होत असेल. आपण ही बाब वरिष्ठांना पोचवली होती. विषय असा आहे महाराष्ट्रात काय होतं त्याच्यापेक्षा आपल्या भागामध्ये या पालघर जिल्ह्यातून जव्हार मोखाडा विक्रमगड आणि वाडा ह्या प्रकल्प कार्यालयाचं कार्यक्षेत्र आहे. या क्षेत्रात जो निधी येतो हा आदिवासी उपयोजनेचा बहुतांशी चांगला निधी येतो आणि आदिवासी उपयोजनेच्या माध्यमातून या भागात काम होत असतं. आदिवासी उपयोजनेच्या माध्यमातून टक्करबाबा असेल म्हणजे त्यांच्या निधी असेल किंवा आणखी अन्य घटकांचा हा सगळ्या गोष्टीचा जो निधी येतो हा सगळ्या ठिकाणी पोचला पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे. विषय असा आहे का महाराष्ट्रात कुठं काय चालतं किंवा कोणत्या घटकावरती काम केलं जातं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु आम्ही त्या घटकाचे एक प्रमुख आहेत आणि ज्या भागात आम्ही काम करतो किंवा ज्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही प्रमुख म्हणून काम करतो तर आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना तो निधी आम्हालाही मिळाला पाहिजे अशी एक आमची रास्त मागणी आहे. म्हणजे जे सरपंच उपसरपंच किंवा इतर सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत यांची प्रत्येकाचीच एक तळमळ आहे की आपल्या गावातही त्या घटकाचा काहीतरी निधी एक भाग असायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून गावाचा विकास होईल. जेणेकरून या ठिकाणी पुढची आपली भूमिका काय असणार? या ठिकाणी पुढची आमची अशी भूमिका आहे कालपासून आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत सर्व सरपंच संघटनेच्या वतीने. आजचा दुसरा दिवस आहे. कालपर्यंत एकही कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाला नाही. काल संध्याकाळी साधारणतः त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांनी आम्हाला विनंती केली की हे आंदोलन थोडंसं थांबवलं आणि त्यांनी एक खातूरमातूर एक लेखी स्वरूपात आम्हाला एक आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. परंतु जोपर्यंत आम्हाला ठोस या गोष्टीची कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन थांबवणार नाही. आजचा दुसरा दिवस आहे. आज आम्ही स्पष्टपणे निर्धार केलेला आहे की सरपंच संघटनेच्या वतीने जे सरपंच या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्यांनी त्या ग्रामपंचायतचे सगळेच सरपंचांचे शिक्के या ठिकाणी एक गोळा करायला घेतलेले आहेत. इथले सगळे आम्ही शिक्के गोळा झाल्यानंतर माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती जव्हार यांच्याकडे आम्ही सुपूर्द करणार आहे आणि जाहीर करणार आहेत की आम्ही आजपासून हे काम बंद आंदोलन सरपंच संघटनेच्या वतीने करतोय. त्याचबरोबर दुसरी एक आमची अशी भूमिका आहे की आमचे काही बांधव सरपंच हे अन्नत्याग आंदोलनाचा इशारा आजपासून आम्ही चालू करतोय. जवळपास थोड्याच वेळात आपल्याला हे सगळे प्रसार आणि पत्रव्यवहार जो झालेला आहे तो काय